नमस्कार. श्री स्वामी समर्थ आणि श्री महाअवतार बाबा यांना स्मरून मी आजचा हा एपिसोड चालू करत आहे. खरं तर हा एपिसोड चालू करत आहे म्हणण्यापेक्षा ज्यांनी ह्या चॅनल चालू करायला आम्हाला शक्ती दिली किंवा गायडन्स दिला असे हे मंदार अत्रे आज आपल्याशी त्यांचे अनुभव शेअर करणार आहेत. आता चॅनल चालू करायला ह्यांनी काय शक्ती दिली किंवा त्यांचा गायडन्स काय मागे आहे, तर आपला जो गुरुभक्तीचा लोगो आहे तोच यांनी तयार करून दिला आहे. त्याच्यामुळे त्यांचा जो व्यवसाय आहे डिजिटल मार्केटिंग, प्रिंटिंग प्रेस, ह्याच्यात त्यांना जे आम्ही सांगितलं की आम्हाला अगदी तातडीने एका दिवसात द्या, त्यांनी तो एका दिवसात तसा बनवून दिला आहे. आणि ते आजपर्यंत प्रत्येक आपल्या चॅनलच्यासाठी आम्हाला अतिशय मोलाचं मार्गदर्शन करत असतात, कारण आम्ही या क्षेत्रात नवीन आहोत. त्याच्यामुळे आमच्या चॅनलचा आपण जर म्हणू की मागचा एक असा खंबीर आधार कोण असेल तर हे मंदार अत्रे आहेत. आता यांची माझी ओळख आहे 7 वर्षापूर्वीची, 7-8 वर्षापूर्वीची. ह्यांचं ही ओळख म्हणजे 7-8 वर्षापूर्वीची नाही, तर आमचं हे नातं 7-8 वर्षापूर्वीचं आहे. इतकं आमचं त्यांचं हे नातं झालेलं आहे. म्हणजे दर गुरुवारी हे दोघंही जण पती पत्नी नमस्कार करायला येणार आणि न चुकता त्यांची जी पद्धत आहे, जे सुचिरभूतपणे ते नमस्कार करायला येतात, तर ते कधीही चुकत नाही. त्याच्यामुळे ते गुरुवारी माझ्याकडे नाही आले तर मला चैन पडत नाही. अर्थात गुरुवारी नमस्कार करायला येणारे जे लोक मी बोलवते त्यापैकी हे एकटेच आहेत. त्याच्यामुळे हे प्रत्येक वेळेला जर ते म्हणजे त्यांची भक्ती जी आहे ती इतकी सात्विक आहे की त्यांच्या म्हणजे येण्यातनं, बोलण्यातनं, बसण्यातनं, सगळ्यातनं मला जाणवतं की हे प्रचंड देवभोळे मी नाही म्हणणार, पण हे अत्यंत विश्वासाने इथे येऊन नमस्कार करतात आणि तो विश्वास त्यांच्या नमस्कार करण्यातनं, त्यांच्या आत येण्यातनंच मला जाणवतो. दुसरी गोष्ट, हे व्यवसायाने जरी बिझनेसमन असतील तरी ते स्वतः इंजिनियर आहेत आणि कुठल्याही गोष्टीकडे डोळसपणे पाहायचा हा एक त्यांची म्हणजे मूलतःच त्यांची वृत्ती आहे. म्हणजे पहिल्यांदा ते आले ते एकदम अबोल होते. पहिल्या दिवशी जेव्हा आले तेव्हा म्हणजे मला वाटलं की आता ह्या माणसांचे प्रॉब्लेम काय असतील, कारण ते जगदाळे सरांच्या ओळखीने आले होते. जगदाळे सरच सांगत होते. पण नंतर त्यांचं माझं नातं असं खुलत गेलं की माझे दोन्ही व्यवसाय आहेत की मी हा चॅनल पण करते आणि माझे क्लासेस पण आहेत. दोन्ही व्यवसायात ते माझ्या पाठीशी माझ्या बरोबरीने उभे असतात. म्हणून त्यांचं माझं एक हे वेगळंच नातं आहे. आता त्यांना माझ्याबद्दल काय बोलायचंय आणि स्वामींची अनुभूती काय आली आहे ही आपण त्यांच्या शब्दातच ऐकू, कारण ते उत्कृष्ट लिहितात पण, आणि आज आता ते उत्कृष्ट वक्ते आहेत का हे आपल्याला सगळ्यांना आता कळेल. नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे आपण लहानपणापासून म्हणतोय, याचा अर्थसुद्धा मला माहिती आहे. मी अगदी लहानपणापासून हे म्हणतोय, आपण सगळे म्हणतो. कुठल्याही वाक्याचा एक शब्दार्थ असतो आणि एक अनुभवार्थ असतो. कुठलंही वाक्य आपण म्हणलं की त्याचा एक शब्दशः अर्थ वेगळा असतो, पण त्याच्या अर्थाचा जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत त्या वाक्याचं गांभीर्य आपल्याला कळत नाही, त्या वाक्यामधला ठेहराव आपल्याला कळत नाही आणि त्याची सत्यता आपल्याला कळत नाही. असंच अजून एक त्याच्यातलंच वाक्य जे आहे की गुरु साक्षात परब्रह्म, हे नक्की काय? गुरु साक्षात परब्रह्म म्हणजे काय? त्याची अनुभूती कशी येणार? त्याचा अनुभव मला कधी मिळणार? लहानपणापासून एक वाक्य, एक वाक्प्रचार मी वापरतो की बाबा
त्याचं वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य. त्यांनी हे सांगितलं एकानी की ते म्हणजे ब्रह्मवाक्य. पण त्याची प्रचिती मला लहानपणापासून कधी आली नाही. ती मला आली ती लाटकर ताईंमुळे. तसा माझा सांगोपांगी जे आध्यात्मिक अनुभव सांगतात किंवा सांगोपांगी जे आध्यात्मिक अनुभव असतात त्याच्यावर माझा विश्वास बसत नाही. जे मी अनुभवतो त्याच्यावरच माझा विश्वास बसतो. हा माझा लहानपणापासूनचा स्वभाव आहे. तसा पटकन माझा कोणावरच विश्वास बसत नाही. एकदा माझे मित्र अविनाश जगदाळे मला ते ताईंकडे घेऊन आले, लाटकर ताईंकडे घेऊन आले. आणि त्या दिवसापासून मात्र माझे या सर्व बाबतीतले मळब दूर झालं. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी प्रश्न असतात. त्यामुळे आपण प्रत्येकजण आपापल्याला असुरक्षित मानत असतो किंवा प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या अनिश्चिततेचं काहूर माजलेलं असतं. छोट्या मोठ्या प्रश्नांनीसुद्धा आपण चिंतेत जात असतो. आणि आपल्याला सगळ्यांना म्हणजे मलासुद्धा आधी असं वाटायचं की आपल्याला प्रत्येक गोष्टीत कोणीतरी आधार किंवा मी प्रत्येक गोष्ट कोणाला तरी सांगू शकलो पाहिजे. मी काही ना काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी मी कोणाला तरी विचारू शकलो पाहिजे. असा एक आधाराचा माणूस, आधाराची व्यक्ती आपल्याला हवी असं वाटत असतं. आणि लाटकर ताई भेटल्या आणि माझे या बाबतीतले सगळे प्रश्न सुटले. अगदी सांगायला आपण सगळ्यांनी ऐकले आहेत की त्यांची कवितेचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितला आहे. त्यांच्या कवितेतली एक ओळ आहे, ईश्वर नाही चमत्कार तो आहे साक्षात्कार. मी सगळी कविता खूप वेळा त्यांची ऐकली आणि मला प्रत्येक वाक्यामध्ये एक मोठा अर्थ आहे आणि जो मी आजपर्यंत तसा विचार कधीच केला नव्हता असं मला जाणवलं. म्हणून मला त्या कवितेतले 6 ते 7 ओळींचीच कविता आहे, पण ईश्वराच्या बद्दलची खूप मोठी स्पष्टता त्यांनी एकदम सोप्या शब्दामध्ये आपल्याला करून दिली आहे. म्हणजे मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मी खरंच विचार करत होतो की अरे खरंच की आपण हा विचार कधी केला नाही, पण हे ताईंनी अगदी सहजरित्या आपल्याला सांगितलं. त्यांची जी ओळ आहे की ईश्वर नाही चमत्कार तो आहे साक्षात्कार. खरं सांगायला गेलं तर स्वामीरूपी ताईंमुळे मला ईश्वराचा साक्षात्कार झाला असं मी तुम्हाला अगदी खात्रीशीररित्या सांगू शकतो. आपण सगळे स्वामी भक्त आहोत आणि स्वामींना आपण अतर्क्य म्हणतो. अतर्क्य अवधूत तारक मंत्रातही त्याचा उल्लेख आहे. तर अतर्क्य का असा प्रश्न बऱ्याच वेळेला सगळ्यांना पडतो. बऱ्याच जणांनी स्वामींच्या टी व्हीच्या सिरियलमध्ये त्याचं उदाहरण बघितलं असेल की एखाद्या गोष्टीवर स्वामी काहीतरी वेगळा उपाय देतात की त्यावेळेला तो त्या माणसांना पटतही नसतो की अरे असं कसं काय सांगितलं. पण परंतु ते जेव्हा ते सांगायचे त्यावेळेला ते जसं सांगतील तसंच घडायचं. आणि हे तंतोतंत ताईंच्या बाबतीत मला हा अनुभव आला की खरंच म्हणजे स्वामींकडनं येणारे संदेश जे ताई आमच्यापर्यंत पोहोचवतात ते असे तंतोतंत खरे ठरतात. म्हणजे सुरुवातीला काही प्रश्न विचारतील किंवा तुम्हाला तुमच्या भूतकाळाबद्दलचे काही 2-3 प्रश्न विचारतील की खरंच ते घडलेलं असतं. मग अचानक काहीतरी सांगतील की नाही तुम्ही हा असा असा उपाय करा किंवा हे असं असं होणार आहे. मग असं असं होणार आहे म्हणल्यानंतर आपण त्या क्षणी विचार करतो की अरे हे कसं शक्य आहे, म्हणजे हे लॉजिकल नाही वाटत आहे, हे काही होईल असं काही सांगता येत नाही आहे. मग आपण एक आश्चर्यचकित होतो की ताईंनी हे सांगितलं हो, पण मला तरी आश्चर्य आहे. परंतु ते तसंच घडतं आणि ते तसंच घडल्यानंतर जे समाधान मिळतं ते स्वामी भक्तासाठी खूप मोठी गोष्ट आहे. याचं माझ्या बाबतीत घडलेलं एक उदाहरण मला सांगावंसं वाटतं की एकदा काही वर्षांपूर्वी माझ्या ऑफिसची जागा आम्हाला दुसऱ्या एका एरियामध्ये घ्यायचा आमचा विचार चालू होता. आणि विचार चालू होता तर मग आम्ही ताईंना विचारलं की आम्ही असा असा विचार करतो. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या जागेवर जा आणि मला फोन करा. म्हणून मग आम्ही जागेवर गेलो. एकदम छान जागा, आम्हाला अगदी आमच्या व्यवसायाला पूर्णपणे सुटेबल अशी ती जागा होती आणि आमच्या मनामध्ये पूर्ण ती जागा भरलेली होती. म्हणून आम्ही ताईंना तिथनं फोन केला की ताई असं असं आम्ही इथे आलेलो आहोत. तर ताई म्हणल्या की बरं. मग ताई 1-2 सेकंद त्यांनी विचार केला
आणि फोनवर मला म्हणले की तिथे 55 नंबरची गाडी दिसते का तुम्हाला समोर. आम्ही एकदम आनंदी झालो की समोर 55 नंबरची गाडी आणि आपलं ऑफिस आता इथं होणार, याचा आनंद आम्हाला दोघांना झाला. मी अगदी आनंदाने म्हटलं, अहो ताई समोरच आमच्या इथं आम्ही जिथं उभं राहिलं तिथेच 55 नंबरची गाडी आहे. मग त्या म्हणल्या ते ऑफिस तुम्ही घ्यायचं नाही. तर असे जे काही अनुभव आहेत की मग आज आता 55 नंबरचीच गाडी तिथे होती की तो नंबर ताईंना दिसला, याच्यानंतरची जागा तुम्ही घेऊ नका, ती तुम्हाला लाभणार नाही, याच्यावरही आमचा आपोआप विश्वास बसणारच. कारण एवढं त्यांचं दरवेळेला जेव्हा ताई एखादं वाक्य सांगतात किंवा एखादा निर्णय देतात त्यांच्याकडनं, तर त्यांचा जो आत्मविश्वास असतो तो आपल्या सर्वसाधारण माणसांसारखा नसतो. ते खरंच स्वामी मुखातून बोलतात अशी एक अनुभूतीसुद्धा आम्हाला येते. असे अनेक अनुभव आम्हाला आजपर्यंत आले. छोट्या मोठ्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा त्याचा काही अनाकलनीय गोष्टी आपल्याबरोबर घडत असतात की ज्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. कधी कधी जे नास्तिक असतात किंवा जे खूप प्रॅक्टिकल असतात ते विचार करतात की हे घडू शकतं, परंतु काहींच्या मनामध्ये या शंका येतात की अरे हे आत्ता घडण्याची ही वेळ नव्हती, मग का घडली. तर ह्याचं उत्तर जेव्हा आम्ही ताईंना विचारतो, आणि आम्ही कुठेही असू, मग आम्ही पुण्यात असू, आम्ही बाहेर असू, देशात असू, देशाच्या बाहेर असू, तरी त्या ठिकाणची चित्र त्यांना दिसतात. म्हणजे आता मी चित्र हा शब्द वापरतो, परंतु त्यांच्या दृष्टीला काय दिसतं हे आम्हाला माहीत नाही, पण ते जे संकेत देतात, त्या ज्या प्रश्न विचारतात ते तंतोतंत तिथं घडतं आणि हे सगळं बघून आम्हाला अचंबित व्हायला होतं. अजून एक ताईंच्या बाबतीत असं आहे की ते कर्मावर बोलतात. त्या सारख्या सांगत असतात की तुमच्या कर्मात हे आहे, तुमच्या कर्मामध्ये मला असं दिसतंय. तसं बघायला गेलं तर मला ह्या विषयात फारशी गती नाही आहे, परंतु मी गेले इतके दिवस मी ताईंशी बोलतोय तर मी त्याच्यातला बोध असा घेतला की जर का तुमची कर्म चांगले असतील तर तुम्हाला फळ चांगलं मिळेल, आणि जर का कर्म वाईट असतील तर नक्की तुमच्या अडचणी या वाढणार आहेत. श्रीकृष्णाने सुद्धा कदाचित यामुळेच सांगितलं होतं की मा फलेषु कदाचन, कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवू नको. का तर जशी तुझी कर्म आहेत तसंच तुला फळ मिळणार आहे. परंतु काही दैवयोगाने आपल्याकडनं कुकर्म झाली असतील किंवा त्याचं काही संचित असेल तर त्याच्या परिणामांमधनं बाहेर काढण्यासाठी ताईच शक्ती देतात, याच्यावर दृढ विश्वास माझा आहे. आपण बघतो की आध्यात्मिक गुरूंची अशी प्रस्थ तयार झालेली आहेत आणि बरीच मोठमोठी प्रस्थ असतात, त्यांचे भक्त परिवार असतात, आणि मग जे प्रॅक्टिकली विचार करत असतात, जे रॅशनली विचार करत असतात, त्यांना असं वाटतं की हे सगळे एका धाटणीतले आहेत आणि हे सगळं व्यावसायिक खेळ्या त्यांच्या चाललेल्या आहेत. परंतु ह्याच गोष्टीला लाटकरताई मात्र छेद देतात. ते का ते मी माझ्या अनुभवाने सांगतो, माझ्या निरीक्षणातनं मी सांगतो. ताईंच्या आयुष्याचे दोन बाजू आहेत. एक त्यांची दैवी शक्तीचं आयुष्य आहे आणि एक त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे. दैवी शक्तीचं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये त्या इतरांना मदत करण्यासाठी त्यांचं आयुष्य खर्ची घालतात. परंतु जे त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे त्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांना आपल्यासारखेच प्रश्न आहेत. आपण जसं आयुष्यामध्ये कुठल्या तरी एका ध्येयाला झगडत असतो तशा त्याही झगडताना आम्हाला दिसतात आणि म्हणून त्या आपल्याशाही वाटतात. ह्या कारणामुळे ताई आणि आपल्यामध्ये कुठलं अंतर आहे असं आम्हाला तरी कधी किंवा मला तरी कधी वाटलेलं नाही. म्हणजे मी आत्ता जसं म्हणलं की ताई आपल्याशा वाटतात, बरेच वेळेला त्या निरागसतेने सगळ्या शंका आम्हाला विचारत असतात की आता समजा मी माझ्या व्यवसायामध्ये वेबसाईट असेल, प्रिंटिंग असेल, तर त्या मला सांगणार, जशी माझी आत्ता त्यांनी ओळख करून दिलेली आहे आणि सगळा अगदी मोठेपणा मला दिलेला आहे ओळखीमध्ये, तेवढा तर काही मी मोठा नाही आहे, परंतु तो त्यांचा स्वभाव आहे, ती त्यांची निरागसता आहे, कुठलाही अहमभाव त्यांच्यामध्ये नाही आहे. आणि हाच जो त्यांचा स्वभाव विशेष आहे हा त्यांना भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या जवळ नेतो.
आणि कुठलंही अंतर, त्यांच्याकडे कुठलाही दुजाभाव नाही की बाबा हा माझ्या जास्त जवळचा आहे, ह्याला मी नंतर भेटते, असं अजिबात नाही आहे. आता आम्ही 8 वर्ष समजा त्यांच्याशी संपर्कात आहे आणि जर का दुसरं कोणी त्यांना भेटायला नवीन व्यक्ती आली असेल तरी आम्हाला वाट बघावीच लागते. त्यांना नवीन व्यक्तीला जेवढा वेळ त्यांनी दिलेला आहे तो त्या पहिलं देतात आणि नंतर आमच्याशी बोलतात आणि आम्हालासुद्धा त्याच्यात कुठलंही गैर वाटत नाही. आणि अशा स्वभावामुळे, अशा ट्रान्सपरन्सीमुळे आज आम्हाला त्यांचा स्वभाव खूप भावतो. तारक मंत्र आपण सगळेजण म्हणतो. तारक मंत्रामध्ये स्वामींचं महत्त्व सांगितलं आहे, अस्तित्व सांगितलं आहे. त्याची प्रचिती मला ताईंच्या रूपाने मिळाली. ताई स्वतः सांगतात की तारक मंत्रामुळे त्यांना खूप बरं वाटलं, त्यांची तब्येत खूप सुधारली. आणि खरंच तारक मंत्राची शक्तीसुद्धा तेवढी आहे. परंतु तारक मंत्रामध्ये जे सांगितलं आहे, विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ, हे पंचप्राण अमृत मला ताईंच्या सहवासानं मिळतं, हे मी खात्रीशीररित्या सांगू शकतो. म्हणजे विभूती नाही घेतली तरी चालेल किंवा विभूतीच्या ऐवजी, ध्यानाच्या ऐवजी, कुठल्याही तीर्थाच्या ऐवजी मी ताईंकडे आलो आणि त्यांना नमस्कार केला तर मला त्याचं सगळ्याचं फळ मिळतं, अशी माझी एक धारणा आहे. बऱ्याच वेळेला भक्त जे असतात ते आपल्या देवाला किंवा गुरुला काय काय उपमा देऊ अशा शोधत असतात, कारण तेवढं त्यांचं एक वात्सल्य असतं, प्रेम असतं. तर साईबाबांचं कसं, जसं साई या शब्दाचा अर्थ बरेच जण म्हणतात साक्षात ईश्वर म्हणजे साई, तसं ताईंच्या बाबतीत मी म्हणू शकतो की तारक ईश्वर म्हणजे ताई. आपण सगळे देवळात जातो, देवाला नमस्कार करतो. आपली सगळ्यांची भावना असते की देव आपल्या पाठीशी आहे आणि तो असतोच. आपण सगळ्या गोष्टी देवाला सांगतो आणि आपली भावना असते तो आपला ऐकतोय सगळ्या गोष्टी. पण देवाचं काय म्हणणं आहे हे आपल्याला काही कधी तिथल्या तिथं काही कळत नाही. त्याला ताईंच्या भाषेत साक्षात्कारच व्हायला लागतो. आपण आपल्या मनातल्या चांगल्या शक्तीशी बोलत असतो. आपण आपली जी चांगली कर्म असतात त्याच्या संचिताशी बोलत असतो. मग आपल्या या सर्व कर्माच्या आधारे ताई म्हणजेच तारक ईश्वर ही माझी पूर्ण भावना आहे. आणि मला आणि माझ्या पत्नीला आजपर्यंत ताईंनी कधीच अंतर दिलं नाही आणि भविष्यातसुद्धा त्यांनी कधीच अंतर देऊ नये अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. आता हे जे मंदारात्र्यांनी सांगितलं माझ्याबद्दल कोणाला आवडणार नाही. इतकं चांगलं चांगलं त्यांनी मोठे मोठे शब्द वापरले तर मला म्हणजे सगळ्यांनाच आवडेल ना आपली स्तुती. पण ही स्तुती नाही, ही त्यांची स्वामींवरची भक्ती आहे. आणि आत्ता मलाही त्याच्यातनं असं लक्षात येतं आहे की जो भोळा भाबडा भाव घेऊन ते माझ्याकडे येतात त्याचा त्यांना झालेला हा साक्षात्कार आहे. त्याच्यामुळे तो जो साक्षात्कार आहे तोच त्यांना ईश्वराच्या प्रती प्रामाणिकता, श्रद्धा आणि विश्वास देऊन जातो. जसं की ह्याच्यातनं मला माझंही काही उत्तर मिळालं आहे. म्हणजे कसं की मी 5वी 6वीत असल्यापासून मी एक प्रार्थना करायचे. मला तेव्हा त्याचा अर्थच कळायचा नाही, कारण तेव्हा सगळे लोक काय सांगायचे की परमेश्वर आहे, तो तुमची सगळी कामं करणार, तो तुमच्या सगळ्या अडीअडचणींना मदत करणार. आणि आमच्या आजी म्हणजे माझी जी आजी होती ती खूपच देवाचं करायची. त्याच्यामुळे आम्हाला वाटायचं की सकाळी उठलं की देवाचं नाव घ्यायचंच आहे. आम्ही तिला फॉलो करायचो, आमच्या आजीला. त्यावेळेला मला माझ्या आजीनी एक प्रार्थना शिकवली होती. ती मी आज तागायत म्हणते, पण मी आत्ता त्यांनी जे काय माझ्याबद्दल बोलले ते म्हणजे स्वामींचे त्यांची अनुभूती जी आली त्यांना त्याबद्दल बोलले.
तर माझ्या आजीने मला जी काय प्रार्थना शिकवली त्याच्यात एक शब्द सांगितलं होतं, एक लाईन, की परमेश्वरा तुझ्या अस्तित्वाने जग मला ओळखू दे आणि माझ्या अस्तित्वाने तुला ओळखू दे. तर ही लाईन मला म्हणजे आज आजीची आठवण करून दिली ह्या लाईनीने. मला त्याचा अर्थ कळत नव्हता, पण हळूहळू कळतो अर्थ, की त्याचं अस्तित्व जे आहे त्यांनीच आपली ओळख व्हायला पाहिजे. आपल्या अस्तित्वाने आपली ओळख नाही व्हायला पाहिजे. परमेश्वराच्या अस्तित्वाने जेव्हा आपली ओळख होते तेव्हा म्हणायचं आपला भक्तिभाव हा परमेश्वराच्या चरणी रुजू होतोय, म्हणजेच आपण कुठेतरी त्याच्या अंगठ्यापाशी पोचतोय. तर हे जे आहे मला आजीची आठवण करून दिली. त्याच्यावेळी मी आज माझ्या मनापासून माझ्या आजीलाच नमस्कार करते, की तिने जे मला त्या म्हणजे 50 वर्षापूर्वी सांगितलं होतं त्याचा अर्थ मला आज कळतोय. इतका ईश्वर गूढ आहे, इतका ईश्वर समजायला आपल्याला वेळ लागतो. तर तसा जसा मला कळतोय तसा आम्हा सगळ्यांना कळावा हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना. नमस्कार.